खास दसरा व दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. खास फेस्टिवल निमित्त असंख्य व्हरायटी उपलब्ध. होलसेल पेक्षाही कमी किमतीत खरेदी. कांजीवरम, बनारसी, जुल्हा बँगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. कमी बजेट मध्ये संपूर्ण कुटुंबाची खरेदी. तसंच सूट व इंडो शेरवाणी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट यासाठीही खास कलेक्शन. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. शरद पवारांनी धनगर समाजात फूट पाडण्याचं षडयंत्र रचलंय. लबाड लांडगे धनगर आरक्षणात विष पेरण्याचे काम करीत आहेत. धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळण्यासाठी जे विरोध करतील त्यांना पायदळी तुडवण्यात येईल. आगामी काळात धनगर समाजाचा लढा तीव्र करण्यात येणार आहे. नजीकच्या काळात शिवमल्हार क्रांती संघटना स्थापन करण्यात येणार आहे. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही असा खणखणीत इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. कवठेमंकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा वनात आयोजित केलेल्या बहुजनांच्या दसरा मेळाव्यात आमदार पडळकर बोलत होते. हजारो बहुजन समाज बांधवांच्या उपस्थितीत आमदार पडळकर यांनी आपल्या 1 तासाच्या भाषणात शरद पवार यांच्यावर शेलक्या शब्दात घणाघाती हल्ला चढवलाय. शरद पवार हेच बहुजन समाजाचे शत्रू आहेत. अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटले. दादांनी भाजपला पाठिंबा दिला. यावेळी शरद पवार हे छगन भुजबळ यांच्या मागे हात धुवून लागले. त्यात छगन भुजबळ यांचा काय दोष आहे असा सवाल करत हे बहुजन समाज सहन करणार नाही असंही आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलंय. लवकरात लवकर राज्य सरकारने धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणासाठी कमिटी स्थापन करावी. तसेच मेंढपाळासाठी स्वतंत्र कायदा करावा. 5 मंदिरांचा विकास आराखडा तयार करावा. यशवंतराव होळकर यांचं भव्य स्मारक करण्यात यावं अशी मागणी करून राज्यात संत बाळूमामा मेंढपाळ संघटना उभारण्यात येणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलंय. दरम्यान 21 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. 6 डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावेळी विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. शिक्षणाचे खासगीकरण करणे हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. खासगी कंपन्यांना शाळा चालवायला दिल्यास बंद पडतील. हक्काच्या मोफत शिक्षणासाठी लढा सुरूच राहणार आहे. यासाठी 2024 मध्ये सरकार उलथवून लावण्यासाठी सर्वांनी लढ्यात सहभागी व्हावं असं आवाहन आमदार अरुण लाड यांनी केलंय. सांगलीत खासगीकरण आणि कंत्राटीकरणाविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मोर्चामध्ये आमदार सुमनताई पाटील, सत्यजित जाधव, डॉक्टर भारत पाटणकर, डॉक्टर बाबूराव गुरव, रावसाहेब पाटील, पृथ्वीराज पाटील, सुभाष पाटील, बाळासाहेब खोनमोरे आदी सहभागी होते. मोर्चाची सुरुवात पुष्पराज चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आणि क्रांतीची मशाल प्रज्वलित करून झाली. येथून जिल्हा परिषद, राम मंदिर चौक, काँग्रेस भवन यामार्गे स्टेशन चौकात मोर्चा आला. स्टेशन चौकात जाहीर सभा झाली. यावेळी अरुण लाड म्हणाले, सरकार ऐकत नसले तरी गप्प बसणार नाही. सरकारला ऐकायला लावू. हक्काच्या मोफत शिक्षणासाठी आमचं आंदोलन सुरूच राहील. हे सरकार पैसेवाल्यांचं सरकार आहे. संपूर्ण देश अस्वस्थ आहे. भविष्यात यापेक्षा मोठं आंदोलन हाती घ्यावं लागेल असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिलाय. मिरज तालुक्यातील आरग लक्ष्मीवाडी या ठिकाणी पारधी वस्तीवर शनिवारी रात्री चरस शंकर पवार या तरुणाचा जुन्या वादातून 9 ते 10 जणांनी धारधार शस्त्रांनी वार करत निर्घृण खून केला. या खून प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी संशयित विद्युत सिसफुल भोसले, कुमार पांडू पवार, पानेश गौत्या पवार या तिघांना अटक केली आहे. त्यांना रविवारी न्यायालयासमोर हजर केलं असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी संशयित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मयत चरस पवार आणि संशयित असणाऱ्या या आरोपींच्यात जुन्या गुन्ह्यातून वाद होता. त्यामुळे या संशयित आरोपींनी शनिवारी रात्री लक्ष्मीवाडी या ठिकाणी त्याच्यावर भाल्यासारख्या शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तो जागीच मयत झाला. या प्रकरणी 10 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण देशमुख करत आहेत. मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये दक्षिण भारत जैन सभा, वीर सेवा दल मध्यवर्ती समिती आणि शांतीसागर क्रेडिट सोसायटी समडोळी यांच्यातर्फे प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांच्या आचार्य पदारोहण शताब्दी महोत्सव प्रारंभ आणि ॲडव्होकेट वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या 69व्या जयंतीनिमित्त विभागीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वज फडकवून करण्यात आलं. या स्पर्धेत राज्यातून 11 विविध गटातून 400हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते.
राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील, दक्षिण भारत सभेचे केंद्रीय मुख्य महामंत्री उपाध्यक्ष डॉक्टर अजित पाटील, अनिल विरनाळे, वीर सेवा दलाचे अध्यक्ष उपाध्यक्ष, शांतीसागर संस्थेचे सुरेश पाटील, सर्व संचालक मंडळी, गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांच्या शताब्दी वर्षाला सुरुवात झाली. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, शतक महोत्सवी सोहळ्यामध्ये सगळ्यांनी तागडीने कामाला लागलं पाहिजे. शांतीसागर महाराजांनी शांतीची शिकवण दिली, ती शिकवण सध्या गरजेची आहे. या देशामध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये, धर्मामध्ये, जातीमध्ये वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न एका बाजूला होत असताना शांतीसागर महाराजांची शिकवणच समाजाला पुढे नेईल आणि सुरक्षितही ठेवेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. जत तालुक्यात तुपची बबलेश्वर योजनेचं पाणी दाखल झाले असून खासदार संजय पाटील आणि आमदार विक्रमसिंग सावंत यांनी पाहणी केली. आमदार विक्रमसिंग सावंत यांच्या प्रयत्नातून कर्नाटकमधील तुपची बबलेश्वर योजनेचं पाणी जत तालुक्यातील धुळकरवाडी, आसंगी तुर्क, मोठेवाडी, सिद्धनाथ भागात आले. आमदार सावंत यांनी खासदारांना कशा पद्धतीने कर्नाटकातून जत तालुक्याच्या पूर्व भागात पाणी येऊ शकतं आणि त्यांचा पूर्व भागातील शेतकऱ्यांना कसा लाभ होत आहे याची माहिती दिली. आमदार विक्रमसिंग सावंत यांनी तुपची बबलेश्वर योजना एक कमी खर्चिक योजना असून सहजरित्या पाणी येऊ शकतं हे खासदार संजय काका पाटलांच्या निदर्शनास आणून दिलं. तुपची बबलेश्वर योजना लवकरात लवकर मार्गी लागणारी योजना आहे. त्या संदर्भात खासदारांनी पाठपुरावा करावा अशी मागणी आमदार विक्रमसिंग सावंत यांनी केली आहे. यावेळी खासदारांनी पाठपुरावा करू असं आश्वासन आमदार विक्रमसिंग सावंत यांना दिलं. जत तालुक्याला पाणी मिळावं हेच माझे प्रयत्न असून जत तालुक्याचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी राजकारण बाजूला ठेवून पाण्यासंदर्भात कुठेही बोलवा, मी येण्यासाठी तयार असल्याचे आमदार विक्रमसिंग सावंत सांगतात. पाणी मिळावे हेच माझे ध्येय असल्याचे आमदार विक्रमसिंग सावंत म्हणाले. सांगली शहरातील चौघांची रेहान एंटरप्राइजेस आणि अतुल्य मायक्रो फायनान्स या कंपनीत गुंतवणूक केल्यास 10 महिन्यात दीडपट परतावा देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. चौघांची 36,68,600 रुपयांची फसवणूक केली आहे. सदर फसवणुकीचा प्रकार हा 8 मार्च 2023 ते शनिवारी 21 ऑक्टोबर 2023 या कालावधीत झाला. या प्रकरणी अण्णासाहेब बाळासाहेब जगताप यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित महादेव पांडुरंग जाधव आणि अरबाज जमीर संधी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. संशयित दोघांनी रेहान एंटरप्राइजेस आणि अतुल्य मायक्रो फायनान्स या कंपनीचे आलिशान ऑफिस माधवनगर रोडवरील घनश्यामनगरमधील शिव अपार्टमेंटमध्ये सुरू केलं होतं. दोघांनी या 2 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास 10 महिन्यात दीडपट परतावा देण्याचं आमिष जगताप यांना दाखवलं. संशयित आणि जगताप यांच्याकडून कंपनीत 17,53,600 रुपयांची गुंतवणूक करून घेतली. त्या बदल्यात लेखी अग्रीमेंट, पोस्ट डेटेड चेक देऊन 2,90,000 रुपयांचा परतावा दिला. त्यानंतर जगताप यांची उर्वरित 14,63,600 रुपये मुद्दल आणि परतावा संशयितांनी दिला नाही. यानंतर जगताप यांनी संशयितांच्या ऑफिसकडे धाव घेतली असता सदरचं ऑफिस हे बंद होतं. दरम्यान जगताप यांच्याप्रमाणेच संशयितांनी अशोक नारायण पाटील यांची 5,40,000 रुपये, विलास सुखदेव शिंदे यांची 13 लाख रुपये, शुभांगी मनोजकुमार पाटील यांची 3,65,000 रुपयांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलंय. चौघांचे मिळून संशयित दोघांनी 36,68,000ची फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. कमी पाऊसमानासह विविध कारणांनी हा गळीत हंगाम वेगळा ठरणार आहे. आपण आपल्या भागातील ऊस बाहेर जाणार नाही, तो आपल्या साखर कारखान्यास येईल याबाबत दक्षत राहावे असं आवाहन माजी मंत्री जयंत पाटील यांनी केलंय. यावर्षी सर्वांचाच ऊस लवकर तुटणार आहे, घाई करू नका असा सल्लाही त्यांनी दिलाय. इस्लामपूर येथे राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, आता कर्नाटक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने आपल्या भागात येतील. 100-200 जादा दर देत ऊस नेतील. गावातील ऊस बाहेर जाणार नाही यासाठी जागृत रहा. बाहेरचे कारखाने एवढं लांबून ऊस नेऊन तोट्यात धंदा करणार आहेत का याचा विचार करावा. आपण साखराळे युनिटच्या विस्तारवाढ आणि वीज प्रकल्पाच्या कर्जाचे हप्ते फेडत आणलेत. आपणास चांगले दिवस येणार आहेत. आपण 2021-22ला 24 लाख मे टन ऊसाचं गाळप करून 28 लाख क्विंटल साखरेचे, तर गेल्या वर्षी 19,98,000 मे टन ऊसाचं गाळप करून 23,73,000 क्विंटल साखरेचं उत्पादन घेतले. हा गळीत हंगाम 135 ते 150 दिवस चालायला हवा. गाळप कमी झाल्यास आर्थिक अडचणी येऊ शकतात. आपल्या पाणी पुरवठा योजनांचा ऊस बाहेर जाणार नाही यासाठी मनपरिवर्तन करावं असंही ते म्हणाले.